विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार आज ठरण्याची शक्यता आहे। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक होतीये। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होते आणि संख्याबळानुसार भाजपचे 10 पैकी 6 उमेदवार जिंकू शकतात। भाजपमध्ये इच्छुकांची मोठी यादी आहे। उमेदवार निवडताना श्रेष्ठी काय निकष लावणार याची उत्कंठा आहे। तर कोण कोण इच्छुक आहे? माधवी नाईक, राजेश पांडे, रणजित सिंग निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर। प्रज्ञा सातव, संदीप जोशी, दादाराव केचे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिषेक, इच्छुकांची यादी कितीही मोठी असली तरी सुद्धा उमेदवारी जाहीर करत असताना भाजप नेहमीच धक्कातंत्र वापरणार की इच्छुकांना यावेळी संधी देणार? नक्कीच आज विधान परिषदेसाठी आपल्याला खलबत होताना दिसेल। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 10 वाजता ही बैठक आपल्याला कोर कमिटीचे पार पडताना दिसणार आहे आणि त्यामुळे एकूण विधान परिषदेच्या 9 जागा आणि एक पोटनिवडणुकीची जागा अशा एकूणच 10 जागांसाठी आपल्याला ही निवडणूक पार पडताना दिसेल। यामध्ये प्रामुख्याने जी पोटनिवडणूक आहे त्या पोटनिवडणुकी संदर्भात प्रज्ञा सातव यांचंच नाव जवळपास निश्चित झाल्याचं कळत आहे। एकूणच प्रज्ञा सातव यांच्या ह्या जेव्हा काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या होत्या तेव्हा त्यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिलेला होता आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता त्याचसाठी पोटनिवडणूक होते आणि त्यांचंच नाव आपल्याला निश्चित होताना दिसतं आहे। इतर जी 9 जागा आहेत त्या 9 जागांसंदर्भात आपल्याला खलबत होताना दिसेल, ज्यापैकी 5 जागा ह्या भाजपच्या वाटेला येत आहेत आणि 5 जागांवर एकूणच चर्चाही आपल्याला पार पडताना दिसेल। एकूणच विभागीय जर का पाहायचं तर प्रादेशिक समतोल आणि जातीय समतोल देखील राखण्याचा प्रयत्न हा भाजपकडून आपल्याला होताना दिसेल। दुसरीकडे प्रामुख्याने जे जुने आणि जाणते नेते आहेत, मागील अनेक वर्षांपासून संघटनेसाठी जे काम करत आहेत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न हा या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळे एकूणच तशी नावं ही आता सध्याला ज्या समोर येताना दिसत आहेत। अनेक जणांकडून काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह असेल किंवा मग काल जो आपल्याला जन आक्रोश मेळावा पार पडला तिथं देखील भेटी झाल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळेच एकूणच इच्छुक हे भेट घेताना दिसत आहेत। चर्चा ज्यांची आहे ते देखील भेटी घेत आहेत आणि त्यामुळे एकूणच कोणाची वर्णी लागते हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।